अय चंद्या रेडी. अरे काका, पैसे आणि अंडी गाडीत ठेवले आहेत. तुम्ही सावध राहा, कोणाला खबर लागता कामा नये. आम्ही आता आतमध्ये जाऊन पेपर घेऊन येतो. जंगलात नाचणारा मोर आणि शहरात चालाक चोर, त्याला कोणीही पकडू शकत नाही. अरे पुतण्या, मला वाटतं अंड्यातनं पिल्लं बाहेर आली. आता तर त्या चोराला नक्की कळणार का पैसे ह्या व्हॅन मध्ये नाही, दुसऱ्या व्हॅन मध्येच आहेत. अहो काका, हळू बोला. आणि हे बोलायची गरजच नव्हती, कारण चोराला माहित नसलं तरी त्याला आता कळेल की कोणत्या गाडीत पैसे आहेत. मी ह्या पिल्लांना सांभाळतो. अरे पुतण्या, तू तर विनाकारणच नाराज होऊन निघून गेला. मला तर असा दम देऊन निघून गेला जणू काय माहिती व्हॅनचा पासवर्डच कोणाला सांगितला, 4160. भलं होऊ दे त्या काकाचं, त्याने माझं सगळं काम सोपं केलं. काका बाय बाय, काळजी घ्या. बाय. तुम्ही पण तुमची स्वतःची काळजी घ्या. गाडी, पैशाची गाडी गेली तरी कुठं? काका, कोणासमोर तोंड तर उघडलाच नाही ना? हो, मी तर फक्त एवढंच सांगितलं की या व्हॅन मधल्या अंड्यातून पिल्लं बाहेर आली. तेव्हा त्या चोराला नक्की कळणार की पैसे ह्या व्हॅन मध्ये नाही, त्या दुसऱ्या व्हॅन मध्ये आहेत. आता मी कुठं कोणाला पासवर्ड थोडा सांगितला, 4160. अरे काका, नीट बोलता येत नाही तर निदान थोबाड तरी बंद ठेवत जा. सगळी गडबड केली. आता माझ्या बोलण्यामुळे एवढा जर घोटाळा होणार असेल तर आजपासून मी माझं तोंडच बंद करून ठेवतो. मी मौन व्रत धारण करतो. राहू दे काका, तुला फक्त बोलता येतं. थोबाड बंद ठेवणं तुझ्या नाही होणार. बरं तर ठीक आहे. अहो काका, जरा थांबा ना. अरे पुतण्या, कुठं चाललास? मला त्या चोराला पकडायला तुझी मदत लागल. ओ खोजी काका, असं काहीतरी औषध मला द्या ज्याच्यामुळे माझी बोलतीच बंद होऊन जाईल. आता देतो मी. खोजीकडे सगळ्या आजारांवर उपाय आहे. अरे बाप. हॅलो, मी हे बंदुकीच्या गाडीतून चोरला आहे. सगळे पैसे ह्या लाल बॅग मध्ये आहे. आज रात्री घनदाट जंगलाच्या रस्त्याने हरिनगरला पोहोचेन आणि तेथून गायब. जंगलात नाचणारा मोर आणि शहरात चालाक चोर, त्याला कोणीही पकडू शकत नाही. ओहो, हा काका कुठून आला? चालाक चोर, आता नाही सोडत मी तुला. अरे चाललास कुठे? इकडे ये. अरे चाललास कुठे? अजून बाकी आहे. काका, हे तुम्हाला काय झालं? अरे काका, काय बोलतोय? जरा व्हॉल्यूम वाढव.
अरे काका, ही दमशेरा खेळायची वेळ नाही. मला गाडीतले चोरलेले पैसे शोधायचे आहेत. हा? चालाक चोर. काका, तुम्ही आता चालाक चोर बोललात का? हा? लाल बॅग, घनदाट जंगल, हिरवी हरिनगर. म्हणजे चालाक चोर लाल बॅग घेऊन घनदाट जंगलाच्या रस्त्याने हरिनगरला पोहोचेल. तो चालाक चोर आता माझ्या तावडीतून सुटू शकत नाही. अरे माझ्या बर्फाच्या गोळ्याचे पैसे तर देऊन जा. ही बंदुकीने इथे कशी आली? हा चालाक चोर तर कुठंच दिसत नाहीये. अरे काका, तुझी बातमी तर पक्की आहे ना? अरे ये पुतण्या, लवकर त्या खोजीकडून अँटीडोट घेऊन ये आणि या काकाच्या तोंडाचं कुलूप उघड, नाहीतर मला याड लागल. अरे इथं मला याड लागायची वेळ आली आणि तू नाचतोयस. अरे काका, सांगता आलं नाही का इथं खड्डा आहे ते? काय झालं काका आता? म्हणजे काका मलाच वाचवत होते. काका, आता तुम्हाला इशाऱ्याने बोलण्याची गरज नाहीये. हा अँटीडोट घ्या, म्हणजे तुमचा आवाज परत येईल. पुतण्या, बंदूकनी चंद्या बहादूर जाळ. ओफो काका, आता तुम्ही अडखळत का बोलताय? मला वाटतंय आवाज पुन्हा पहिल्यासारखा व्हायला थोडा वेळ लागेल. मॅडम जी, आयडिया. पुतण्या, अरे माझा पुतण्या पडला खाली, वाचवा कोणीतरी. पुतण्या, अरे तू इकडे आहेस आणि मग तो तिकडे आहे. तो काका, तुमचा आवाज पूर्णपणे बरा होण्यासाठी मला हे नाटक करावं लागलं. अरे पुतण्या असताना काकाला काय बी होऊ शकत नाही. अरे कुठं गेला तो चालाक चोर? आता नाही सुटत तो माझ्या तावडीतून. अहो दादा, आता तरी माझ्या गोळ्याचे पैसे देऊन जा. अरे रे, अगोदर माझा बर्फाचा गोळा घेतला आणि आता तर माझी गाडीच घेऊन चाललात. अरे थांबा. या उन्हात बर्फाचे गोळे कुठून पडत आहेत? अरे वा पुतण्या, काय डोकं चालवलंय तू. आता मी तुला मदत करतो. माझे केस पांढरे कसे झाले? मी अचानक म्हातारा कसा झालो? अरे माझी गाडी तर मिळाली,
पण माझे सर्व बर्फाचे गोळे आणि सरबत सर्व संपलं. हाय हाय. ओ बंदुकनीजी, त्या चालाक चोराला पकडण्यासाठी याचे बर्फाचे गोळे कामाला आले. आता त्या गरीबाला त्याची भरपाई तर मिळायलाच हवी. अरे नक्की नक्की. कायद्याची मदत केल्याबद्दल ह्यांना पण सरकारकडून बक्षिसातला एक हिस्सा नक्की मिळणार. काका, तुम्ही ठीक आहात ना? अरे याचा पुन्हा आवाज बोलती पुन्हा बंद. गेला. नाही.